या ठिबकच्या नळ्या खांद्यावर हो तर लई परेशानी झाली होती बरं का. जयश्राम भावांना बाबांना लगेचच गाडी काढली. आम्ही निघालो शेतात. बाबा म्हणे आज लई काम आहे शेतात तर तुला यावंच लागन. मग काय लगेच येऊन पोहोचलो शेतात. म्हणलं आता थोडंफार पाणी वगैरे पिऊ. म्हटलं आपल्याला काम लई राहणार आहे. पाणी एनर्जी डर के आगे जीते. कसं पोराव मोक्कार रे. इकडे बेड कशासाठी पाडले होते काय माहित भाऊ. मी तुम्हाला सांगतो बरं का पुढं. इकडे खत ना डायरेक्ट मिक्स करत होतं ना आपल्याला टाकायचं होतं बेडावर. आपली आई ना मस्त पैकी ना खत टाकत होती बरं का बेडावर आणि आपल्याला परत रोट्या करायचा होता आणि वापिस बेड पाडायची होती बरं का. अय भाऊ इथं काय का ना भाऊ मल्चिंग आहे काय का हा मल्चिंग बरं का. मग काय लगेच ट्रॅक्टर आलं बेडावर रोट्या मारायला आणि त्या भावाला म्हणलं भाऊ दाबून रोट्या मार म्हणलं बरं का. हा ढेकळं फुटले पाहिजे म्हणलं. इकडं कांदा ना आता बराच रानकीला लागला होता बरं का. याच्यात तर काही विषयच नाही. इकडं ना बेड पाडण्यासाठी डायरेक्ट महिंद्रा ट्रॅक्टर आलं बरं का आणि ते बेड पाडण्यासाठी लगेच त्यांनी सुरुवात पण केली होती. तेवढ्या भयानक गाबाळातून ना या नळ्या काढायच्या आणि डायरेक्ट तिकडच्या शेतात जाऊ द्यायच्या. ठिबकच्या नळ्या ना पार परेशान करून टाकलं होतं. लई थकलो होतं बरं का. आणि वापस ना बेडवर टाकायच्या ठिबकच्या नळ्या. हा भाऊ ना ठिबकच्या नळ्या ना बेडवर टाकू टाकू लई थकला बरं का. डायरेक्ट बसून गेला. काय सांगा भाऊ तुम्हाला. त्यांना सांग वेगळं पीक घ्यायचं होतं बरं का. सूर्यदादा पण काय वरती चमकत नव्हते. काय मावळले काय माहित भाऊ. आपल्या आईनं माईला आणि आपल्या रामाला गवत घेतलं थोडं आणि आम्हाला लगेच निघायचं होतं घरी.